श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमो हरी. बोलवोनी सुसेन वैदराज, पुसता झाला रघुराज. येगी उपाव सांग मज, बंधुराज उठवावया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्यसु सर्वदा. गौरीपुत्र गणरायाला कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनीसुत हनुमंतरायाच्या चरणावरती, नाथ महाराजांच्या चरणावरती, तुम्हा जमलेल्या सर्व श्रोते मंडळींच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा भव्य दियो लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम मौजे पोखरी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड या ठिकाणी रात्रभर भगवंताच्या नामाचं चिंतन, नामस्मरण चालू आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्र असणारा हा आपला कार्यक्रम भावार्थ रामायण फुकटगाव या यूट्यूब चॅनल वरती सुद्धा पाहत आहे. सुंदर असणारं नियोजन, गोड असणारं निरूपण आणि येणाऱ्याचा असणारा योग आला. विक्रम महाराजांचा फोन आला, गंगाधर महाराजांचाही फोन आला आणि त्यामुळे असणारं या ठिकाणी सेवा करण्याची संधी भेटली. जसं ग्रामदैवत हनुमंतराय या ठिकाणी सेवा करून घेतील तशी असणारी करण्याचा प्रयत्न करणार आहे. सुंदर असणारे या ठिकाणी निरूपण आणि त्यामध्येच महाराजांनी सांगितलं, बाबा ब्रह्मांड नायकाचा भाऊ असणाऱ्या लक्ष्मणाला शक्तीचा घात झाला. विकळ अवस्थेमध्ये पडलेला बंधू त्या ठिकाणी जगाचा मालक भगवंत राम प्रभूने पाहिला. लक्ष्मणाला मांडीवरती घेतलं, हात असणारा कुरवळला, विनंती केली, सुसेना अरे माझ्या भावावर असणारा घात झाला रे बाबा, याला उठवण्यासाठी असणारा उपाय मला सांगावा. भगवंताने असणारी विनंती केली. केल्याच्या नंतर सुसेन वैद्यराज सुबुधी, आणविल्या दिव्या औषधी. बर शक्ती भेदली हृदय संधी, ते त्रिशुधी वावया. सुशंजीनं सांगितलं, महाराज शक्तीचा घात लक्ष्मणावरती झालेला आहे आणि त्रिशुद्धी असणारी तुम्ही औषधी जर या ठिकाणी आणलात लक्ष्मण निश्चित वाचल असं असणार सांगितलं. सांगितल्यानंतर सूर्य उदय न होता पाव, अनावा दिव्य औषधी समुदाव. म्हणून मज धाडी रामराव, महाभाव पर्येसी. ऐका ना, सूर्याचा उदय होणार नाही तोपर्यंत असणारा औषधी घेऊन यायच्यात. मला सांगितलंय बाबा तुम्ही असणार जावं, औषधी घेऊन याव्यात. एवढं कार्य माझ्याकडे सोपवलेलं आहे. हनुमंतराय बोलू लागले, मी आलो वेगवतर, लोळखे औषधी संभार. ते लागो पाहे उशीर, मग डोंगर उपडिला. ऐका ना भरतजी, धावत असणारा मी आलो आणि आल्याच्या नंतर मला नाही औषधी ओळखता आलं, नाही मला सर्वस्व कळालं. वेगेनं असणारा मी या ठिकाणी आखा पर्वतच उचलला आणि पर्वत घेऊन असणारा जाऊ लागलो. हनुमंतराय बोलू लागले, मार्गी जाता त्वरान्वित दवाबान राम नामांकित. देखो नि आलो येत तवात भूत देखिले. पर्वत उचलला आणि पर्वत उचलून मार्गाने चालत जात असताना वाटेमध्ये असणारा राम नामांकित बाण पाहिला आणि तो बाण पाहून मी या ठिकाणी आलेला आहे. हनुमंतराय बोलू लागले, राम रूपे ब्रह्मले चित, बोल बोलिलो बहुत.
हे क्षमा करो रघुनाथ वा. मरकट उद्वत अविवेकी. ऐका ना, त्या राम रूपामध्ये असणार मन माझं बोलून गेलं. काय कळावं, काय बोलावं, काय सांगावं मला नाही कळलं. मरकट आहे, पामर आहे, मी वानर आहे, मला असणार काहीच त्या ठिकाणी नाही समजलं. म्हणून असणारे बोल बोललो देवा. काय बोललो 5व्या अध्यायामध्ये ऐकलं तुम्ही. हनुमंतरायनं काय काय भरताला त्या ठिकाणी बोलले. आवाज येत नाही मला वाटत देव. कमी झालाय जरासा आवाज. आवाजच येत नाही काहीच. बाबा अनेक प्रकारचे मी त्या ठिकाणी बोललो देवा. अरे देवा सर्वस्व तुझं खोटं आहे. प्रत्येक देवा नाही नाही ते बोललो नाही मला कळालं. माप असणार मला करावं. हनुमंतराय बोलू लागले. देखोनिया तुझा आश्रम अत्यंत झाला विश्रामा. बरं. मने विसरलो गगन धर्म सर्वाही सम राम सुख. बाबा इथं आलो, तुमचा आश्रम पाहिला आणि आश्रम पाहिल्याच्या नंतर मी असणार सर्वस्व या ठिकाणी विसरून गेलो. मला असणार पुढं जाताच आलं नाही. एवढा रम्यमय एवढा भक्तिमय झालेला आश्रम पाहिल्यानंतर पक्षी सिद्धांत बोलत तेने लाजिला वेदांत. सरस्वती चित भ्रमित बृहस्पती तेत वेडावला. आश्रमामध्ये आल्याच्या नंतर पाहिलं बाबा, पक्षी असणारे सिद्धांत बोलू लागले. माणसं रामराम म्हणतील याच्यात नवल नाही भरत. जे तुमच्या आश्रमामध्ये असणार दगड माती झाड फुलं वेली पुष्प पक्षी सुद्धा सिद्धांताचं ज्ञान त्या ठिकाणी सांगू लागले. एवढंच वाचणार पाहिल्यानंतर सांडून सकळ मचर गोड गोड भरताश्रमी निरंतर. वा 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 भूते वर्तती एकत्र वा. निर्वचर राम नामे. भरतजी सर्वस्व असणार आनंदी ग्रामामधलं ठिकाण पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मनामध्ये एक आनंद वाटला. सर्वस्व असणारे भूते प्रत्येक माणूस आनंदाने राहणार पाहिलं. तुमच्या नगरामध्ये प्रत्येक जण काम क्रोध मोह मत्सर दंभ अहंकार धोपणा मीपणा सर्वस्व सोडून दिलाय. आनंदानं या नगरामध्ये नांदताना मी पाहिले आणि पाहिल्याच्या नंतर आनंद झाला. हनुमंतराय बोलू लागले. वर्णिता श्रीरामाचे गुण गोड. कपीस नाठवे कपीपण. गोड गोड हनुमान झाला मूर्छापन वा. देहाचे भान विसरला. एवढं माझ्या भगवंताचं नामचिंतन नामस्मरण असणार वर्णन करत असताना हनुमंतरायाला हनुमंत पण आठवत नव्हतं. देहभान असणारे विसरून गेले. मूर्छा पण आल्याच्या नंतर देखो कपीची अवस्था भरत वसंडला चिता. वा 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 वा. श्रीराम गुण कीर्ती ऐकता विस्मित चित्ता होवोनी. एवढं स्व असणार सर्वस्व बोलणं माझ्या भरतजीने ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर भरतजी सुद्धा असणारे मूर्छित पण झाले. विस्मित अवस्था निर्माण झाल्याच्या नंतर मन बुद्धीची तव्रती बर. अहंकाराची अहंकृती. गोड गोड रामी मिळाली निश्चिती बाह्य स्फुरती विसरला. बाह्य स्फूर्तीच असणारे विसरून त्या ठिकाणी गेले. मन
चित्त बुद्धी अहंकार सर्वस्व असणारा राममय निर्माण झाल्याच्या नंतर अंग झाले रोमांचित, वाचा झाली प्रेम सद्गदित, नेत्री आनंदाश्रू स्रवत, गोड भरत मूर्छित पडियेला. अंग असणार राममय झालं, माझी मदत झाली अनावर वाचा. कुठलंच असणार कार्य करा असं वाटत नाही. देवभान विसरून गेले, डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. मूर्छा पण असणारे भरतजीला आल्याच्या नंतर श्रवणी ऐकता श्रीरामचंद्रा, गोड भरता लागली योग मुद्रा. वा वा विसरला तो निद्रा तंद्रा, गोड गोड कृपा रघुवीराची ऐशी. कानावरती असणारा त्या भगवंताचा राम 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 शब्द ऐकला आणि ऐकल्याबरोबर काय अवस्था माझ्या भरतजीची झाली. देहभान सोडून दिलं, बुद्धी असणारी शांत झाली, मन एकाग्रत झालं, सर्वस्व असणारा विसरून राम कानावरती शब्द आल्याच्या नंतर नाठवे देह घेहो भान, गोड गोड राम रूपी जडला पूर्ण. वा 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 खुंटला बोल तुटले मौन, वा भरत पण विसरला. देहभान असणारे विसरून गेले. काय करावं काय नाही करावं आठवलंच नाही. देहभान असणारा सोडून दिलं, मन बुद्धी अहंकार चित्त रूप एकत्र झालं आणि राममय वृत्ती निर्माण झाली. मूर्छापणा भरतजीला आल्याच्या नंतर भरत विसरला भरत पण, हनुमान विसरला हनुमंत पण. दोघास नाटवे दोन्ही पण, तटस्थ पूर्ण श्रीरामे. हनुमंतरायाला हनुमंत पण आठवत नव्हतं, भरतजीला भरत पण आठवत नव्हतं. दोन्ही असणारे राम रूप वरतीमध्ये असणारे निर्मित झाल्याच्या नंतर दोघे विसरले दोन्ही पण, गोड कार्य आठव करी कोण. बाप कृपाळू रघुनंदन, वा चैतन्य पूर्ण चेतविले. दोघांनाही दोन्ही पण विसरून गेले. कार्य करायचं आठवण राहिली नाही. हनुमंतराय विसरून गेले मी कुठं आहे, भरतजी विसरून गेले मी कुठं आहे. पण जगाच्या मालकाला चिंता होते. कोण्या कार्यासाठी हनुमंतरायला पाठवलंय, लक्ष्मणाला उठवायचंय. बाप कृपाळू रघुनंदन चिंता असणारी निर्माण झाल्याच्या नंतर जीवन गळा सावध केली, प्राणशक्ती परिचारिणी. इंद्रिया पाठवता झाली, जापडी उघडली नेत्रांची. जगाच्या मालकाला चिंता लागली बाबा. दोन्ही जर याच अवस्थेमध्ये जर इथं राहिले तर पुढचं कार्य होणार नाही. जगाचा मालक शरीराला चालवणारा कोण, तो असणारा ब्रह्मांड नायक. जीवन कळ असणारे प्रज्वलित केले, सांगितलं उठा आपल्याला कार्य करायचं आहे असं असणार बोलू लागले. चित्त चैतन्य ते धरित, मन पूर्व संकल्प आठवित, बुद्धी निश्चयात अंगीकारित. राम कार्यार्थ साधावया. राम कार्य साधवण्यासाठी असणार चित्त सावध केलं, मन सावध केलं, बुद्धीला असणार सांगितलं, कल्प विकल्प संकल्प असणारा करायचा आहे. एवढं स्व जागृत दोघांना केल्याच्या नंतर अकस्मात सावध होय, मने मज झाले काय. गोड गोड उगाची येते तटस्थ आहे, वा आठवणो ये स्वामी काजा. जगाच्या मालकाला असणारी नवचेतना दिली. मूर्छात असणारे देहभान विसरणारे हनुमंतराय सावध झाले. म्हणले
मला काय झालंय, कशासाठी मी इथं थांबलो, मला तर लक्ष्मणाला उठवायचंय, औषधी घेऊन जायच्यात आणि सूर्य उदय होण्याच्या अगोदर कार्य मला सिद्धीस न्यायचंय, मग का मी या ठिकाणी थांबला असल. हनुमंतराय बोलू लागले, करू पाये उडान भरते घातले लोटांगणा वा 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 वा. मज सनातन करिता पूर्ण गोड. केवी प्रयाण करू पाशी. ध्यानस्थ झालेल्या हनुमंतरायने विचार केला, बाबा इथं जर वेळ घालो तर माझ्या स्वामीचं कार्य पूर्ण होणार नाही. गडबडीने असणारा उड्डाण करण्यासाठी हनुमंतरायनं प्रयत्न केले. एवढ्या वेळामध्ये असणार भरतजीनं पाय धरले. हनुमंता हनुमंता, का मला तुम्ही या ठिकाणी अनाथ करून जाता, मला असणार सनात तुम्ही त्या ठिकाणी करावं विनंती करू लागले. भोजन करावे येथे बर तीर्थ प्रसाद द्यावा माते गोड. उपेक्षू नये अर्थाते तुम्ही निजची ते कृपाळो. ऐका ना ऐका ना ऐका ना हनुमंतजी, आलात ना, मग आलात बाबा तर असणार भोजन करा. माझ्यासारख्या असणाऱ्या अज्ञानाला उपेक्षण करू नका. तुम्ही असणार सर्वस्व जाणता बाबा हनुमंता. बरजी बोलू लागले, घर आलिया श्रीराम भक्त पूजा न करीता जाऊ देत गोड. त्याच्या सकळ कर्माचा घात वा. आधपात तो भोगी. ऐका ना हनुमंतराय, जर घरला एखादा साधू संत सज्जन माणूस आला तर अतिथी देवो भव म्हणून असणार त्याचं पूजन करावं, आदराने असणार त्याला जेवू घालावं. आणि एवढा जर अतिथी घरला येऊन ज्या कोणी दृष्टानं त्याला जेवू नाही घातलं, त्याचं पूजन नाही केलं, त्याचा मान सन्मान नाही केला, केलेलं सर्व पुण्य वाया जाईल, नरकाच्या यातना भोगाव्या लागतील. बरजी बोलू लागले, ऐशी धर्म विवंचना तू जाणतो कपिनंदना गोड. सर्वता उदासन करी मना मनोनी चरणा लागलो. हनुमंता तुम्हाला सांगण्याची गरजच नाही ना. बुद्धिमताम वरिष्ठम असणारे तुम्ही आहेत. धर्माची वंचना, कार्याचं सिद्धत्व, पवित्र वेळ, पवित्र कुळ कसं करायचं, कोणाचा सन्मान करायचा, कोणाला पूजन करायचं, सर्व शास्त्र हनुमंता तुम्हाला माहित आहे. मग आलात ना माझ्या घरी, मला आतिथ्य असणार निभू द्या. असं वाईट काम करू नका, मला अनाथ करून या ठिकाणी जाऊ नका. बरजी बोलू लागले, ये रे वारीला त्वरित बर. जैसा राम तैसा भरत गोड, गोड. वेळोवेळा पाया लागत हे अनुचित सर्वता. अनुचित असणार त्या ठिकाणी सर्वता. येळो हनुमंतरायनं पाय पडायचं. हनुमंतरायनं पाया पडले की भरतजीनं पाया पडायचं. एकमेकाला सोडायलाच दोघ जण तयार झाले नाही. काय करावं कळत नव्हतं. ऐकोनी कपीचे वचन बरं. भरत झाला वदन गोड. तुझ सकळ धर्माचे निज ज्ञान वा. मज चालवण का करीशी. एवढं बोलणं त्या ठिकाणी हनुमंतरायाचं ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर भरतजी म्हणतात, हनुमंता तुम्हाला सर्व धर्माचं ज्ञान आहे, सर्वस्व माहित आहे, तरी पण का माझ्या संग असं तुम्ही करता विनंती करू लागले. सर्वाशी अग्रजन्मा ब्राह्मण तू कुळशिळ सगुण गुण बर. वेदशास्त्र संपन्न आलिया आपण पूजावा. बाबा सर्वांना असणारा पूजनीय
कोण? तर आपण ब्राह्मण असणारा पूजनीय मानतो, वेद शास्त्र पठण करणारा असणारा तो देवाप्रमाणे असणारा मानतो. या गुरुदेव बसान. मग तो आलेला घरला ब्राह्मण असणारा आपण त्या ठिकाणी पूजन करावं विनंती करू लागले. भलतैसा हो का भक्त श्रीराम भजनी रत भगवत भजनी पूजा करीत तोच संत सर्वज्ञ. अहो तोच असणारा संत सर्वज्ञ आहे. कसा? अहो असा असणारा साधू संताला पाहायचं, अशा असणाऱ्या भक्तिमय असणाऱ्या पाहायचं आणि त्याला असणाऱ्या घरी आल्याच्या नंतर पूजन करायचं. त्याला देवाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही ग्रंथकार सांगू लागले. ज्ञान आत्मविश्वासा भगवंताची स्वयसाचा त्याची पूजितो देवाचा परमार्थाचा असेल भागी. बाबा ज्ञानी आत्मा असणारा दैवाचा आहे आणि त्याला जो पूजितो तोच असणारा या परमार्थाचा असणारा भागी आहे. मग माझं काहीतरी भाग्य असेल म्हणून मला पूजन करू द्यावं. बरजी बोलू लागले. त्याचे करील जो उपेक्षण बर तो महादुखे दारुणा गोड भोग्या कल्पात पूर्ण ऊर्ध्व गमन असे ना. अहो त्याचं जर कोणी उपेक्षण केलं आणि असा साधू संत राम भक्त जर घरला आला आणि त्याचं पूजन नाही केलं, त्याच्या सोबत येळण केलं तर त्याला असणार त्या ठिकाणी बाबा अनेक प्रकारचे कष्ट भोगावे लागतील ग्रंथकार सांगू लागले. तू तव भजन भक्तीचे हृदय केवळ हृदय श्रीरामाचे गोड सभाये अभ्यंतर साचे वा. निश्चयाचे राम भजन. हनुमंता तू तर केवळ रामच रे बाबा. सदैव तुझ्या मुखामध्ये असणार दीन रजनी हा चिदंदन गोविंदाचे पोवाडे सारखा हनुमंता तुझ्या हृदयामध्ये त्या भगवंताचं नाम चिंतन आहे. मग असं असणारा राम भक्त घरला आलाय ना, मग त्याचं पूजन मला करण्यासाठी संधी द्यावी बरजी विनंती करू लागले. ज्ञान तरी अत्यद्भुत जग ब्रह्म रूप देखत ब्रह्मानंदे सदा डुलत ब्रह्मभूत कपीनाथ. बाबा अत्यद्भुत असणार ज्ञान तुमच्याकडे आहे. कारण प्रत्येक असणार संतांनी वर्णन केलंय बुद्धिमताम वरिष्ठम तुम्ही आहात. मग एवढं ज्ञान असून सुद्धा संपूर्ण जग असणार तुम्ही राममय पाहता, सगळ्याला चांगलं पाहता, एवढे असणारे तुम्ही महान आहात. मग का तुम्ही या ठिकाणी असं करता बरजी बोलू लागले. ऐशी आशी देखो बर जो न करी भुजन नमन गोड तो मा पापी पूर्ण राम दर्शन त्यास कैचे. बरेजी म्हणतात बाबा ऐशी याशी दे कोण असा संत पाहून जो कोणी असणारा यांना दंडवत करीत नाही, पूजन करीत नाही, यांचा असणारा या ठिकाणी अतिथी देवो भव करत नाही, त्यांना असणार या ठिकाणी देवाची भेट होणार नाही बरजी बोलू लागले. राम साधू चिया दृष्टी गोड गोड राम साधूची ये गाठी. वा 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 राम साधू चिया पोटी वा. सजन भेटी राम भेटे. बाबा रामाची भेट होण्यासाठी काय करावं लागल? साधूच्याच भेटीमध्ये असणारा राम आहे, संताच्या भेटीमध्ये राम आहे, सज्जनाच्या भेटीमध्ये राम आहे. मग असा असणारा राम अतिथीच्या भेटीमध्ये सुद्धा भेटल्याशिवाय राहणार नाही ग्रंथकार सांगू लागले. राम साधूच्या व्रती राम साधूची स्थिती राम साधूची भक्ती श्रीराम प्राप्ती सत्संगे. बाबा
साधूच्या असणाऱ्या भेटीमध्ये राम आहे, साधूच्या संगतीमध्ये असणारा राम आहे. संताची संगत केली, चांगल्याची संगत केली, रामाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. भरतजी बोलू लागले, राम सत्संगात तुडला, गोड. राम सत्संगा विकला, बर. राम सत्संगाला धला, वा. राम राहिला सत्संगे. राम असणारा सतसंगामध्ये असणारा तुडला गेलेला आहे का? सतसंगतीमध्ये असणारे राम त्या ठिकाणी आहेत. आणि संताची संगत झाली की मग रामाची संगत भेटते. एवढे असणारे राम त्या ठिकाणी संतमय झालेले आहेत. बरंच बोलू लागले, भक्ता सभाय श्रीराम राव, बर. कपी सोय भक्त राव, वा वा. भाग्य भेटला माराव, गोड गोड. सभाग्य पाहो केवडा मी. बाबा काय भाग्य आहे आज माझं. साक्षात त्या भगवंताचा भक्त हनुमंतराय तुम्ही माझ्या घराला आलात आणि मुखामध्ये सदैव त्या भगवंताचं नामस्मरण आहे. काय माझं पुण्य उदयाला आलं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हनुमंतजी तुमच्यासारखा साधू राममय झालेली वृत्ती आज आमच्या गावामध्ये आला. खरंच माझं भाग्य उदयाला आलं. बरंच बोलू लागले, ऐकोनी भरताचे उत्तर, हनुमान झाला चिंतातुर, गोड. भरता नमोनी सत्वर, वा. काय कपींद्र बोलिला. एवढं भरतीचं उत्तर माझ्या हनुमंतरायनं ऐकलं. हात भरतीच्या पुढे माझ्या हनुमंतरायनं जोडले, नमन भरतजीला केलं आणि काय काय बोलू लागले, श्रीरामानुजा तुझे वचन सर्वतानुलंगवे पूर्ण, संकोचितांत करण ते सावधान अवधारी. ऐका ना ऐका ना ऐका ना भरतजी, तुमचं उल्लंघन करणं मला शक्य नाही. तुम्ही असणारे ज्ञानवान आहात, रामाचे बंधू आहात. पण ऐका ना, मला वेळ आहे हो, माझ्या पाठीमाग काम आहे आणि मला जाण्यासाठी लवकर जायचंय. पुढील कार्य मला साधायचं आहे. विनंती करू लागले, सौमित्र पडिला विसज्ञ, नाही घेतले जीवना, येथे मी करिता भोजन, तेची दूषण राम भजनी. हात माझ्या हनुमंतरायनं बरंचीच्या पुढे जोडे सांगायलेत. ऐका ना मालक, लक्ष्मणावर शक्तीचा घात झालाय. विकळ अवस्थेमध्ये लक्ष्मण पडलेला आहे. जगाचा मालक रडत आहे आणि त्या रामाचं कार्य करण्यासाठी मी इथं आलो. तिकडं असणारा लक्ष्मण मृत्यूच्या धारोळ्यामध्ये आहे आणि इथं जर मी या ठिकाणी जेवण करीत बसलो, मी केलेला आजपर्यंत केलेल्या राम भजनाला डाग लागल. भरतजी विनंती करू लागले, श्रीराम बैसला संचित, बर. वानर बार शोका कुलित, विभीषण दुखे तळमळीत, मदची येते आहार केवी. बरंच जगाच्या मालकाला असणारी चिंता आहे. मूर्छित अवस्थेमध्ये पडलेल्या, विकळ अवस्थेमध्ये पडलेल्या लक्ष्मणाचं मस्तक मांडीवरती घेऊन अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक राम प्रभू रडत आहे. 18 पद्म वानर, 56 कोटी गोलांगोळ, 72 कोटी रीस. बरंच रार का असणार त्या लक्ष्मणाच्या असणाऱ्या अवस्थेकडे पाहून रडत आहेत. माझ्याकडे कार्य सोपवलंय आणि ते कार्य न करता या ठिकाणी जर मी असणार जेवण करीत बसलो तर संपूर्ण केलेल्या कार्याला डाग लागल. मी केलेलं काम या ठिकाणी वाया जाईल. हनुमंतराय बोलू लागले, स्वामी भरता विनंती ऐक, गोड. मज द्यावे चरण उदक, संभावना सकळी
तेने देख पावली. ऐका स्वामी, भरतजी माझी विनंती आहे, मला असणार जेवण करण्यासाठी फळमूळ खाण्यासाठी वेळ नाही, मला पुढचं कार्य सिद्धीस न्यायचंय, म्हणून असणारी एक विनंती आहे स्वामी, चरणाचं चरणतीर्थ मला द्या, पुढील कार्य सिद्धीस जाईल. हनुमंतराय बोलू लागले, तुझे चरण तीर्थ घेता गोड गोड विजयी होविन सर्वथा. वा वा वा. सौमित्रा उठवीन तत्वता बरं. लंखानाता जीवघात. ऐका ना, तुमच्या चरणाचं चरण तीर्थ घेतल्याच्या नंतर विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच्या आत्ता जाईल, लक्ष्मणाला उठवील, रावणाला जीव मारील, एवढं कार्य होईल. मग एवढं कार्य करण्यासाठी फक्त तुम्ही तुमच्या चरणाचं चरणतीर्थ मला द्यावं विनंती करू लागले. उभो रामराजाची गुढी तुटेल, देवाची बांधवडी सीता सोडविन तातडी. येथे रोकडी आणि राम राजाची असणारी गुढी उभारील, 33 कोटी देवाची बांधवडी सोडील, नवग्रहाची बेडी सोडील. लक्ष्मण उठल्याच्या नंतर वाजत गाजत राम लक्ष्मण सीता घेऊन इथपर्यंत येईल. पण आता जाण्यासाठी चरणाचं चरण तीर्थ द्यावं विनंती करू लागले. मनोरी चरणी ठेविला माथा. वा वा वा. तव भरत मने मागुता. गोड गोड. काही विनविन कपिनाथा. बरं. ते तत्वता ऐकावे. पुन्हा असणार चरणावरती नतमस्तक झाले. नतमस्तक झाल्याच्या नंतर भरतजी नाही असणार चरणावरती नतमस्तक झाले. आणि भरतजी म्हणतात, हनुमंता काही हरकत नाही, चाललात ना, जा, स्वामीचं कार्य करायचंय ना, स्वामीचं कार्य करा. पण माझी एक विनंती आहे, ती असणारी तुमच्या समोर करतो विनंती करू लागले. श्रीराम दर्शनाचे बहुत झाले, उत्कंठित आज्ञेस्तव आलो येत. काही मत चालेना. हनुमंता त्या रामाचं दर्शन घेण्यासाठी असणार चित्त सारखं मनामध्ये आहे बाबा, कधी रामाची भेट होईल, कधी रामाची भेट होईल. पण आज्ञा मोडता आली नाही. रामाची आज्ञा होती. भरतजी चित्रकूट पर्वतावर आज्ञा केली भरतजीला, तुम्ही जा, मी येईल. त्या रामाची आज्ञा उल्लंघन करता येत नाही. गेली 14 वर्ष झालं सारखं त्या रामाचं दर्शनाची वाट पाहत आहे. भरतजी बोलू लागले, बाणा तुझ सवे देईना. बर त्यावरी करी आरोहण. गोड. माझे वरचे लोटांगण. वा. श्रीरामा आपण करावे. ऐका ना हनुमंतराय, तुम्हाला जाण्याची वेळ गडबड करण्याची गरज नाही. बाण सोबत देईल, बाणावर असणार विराजमान व्हा. आणि तिथं गेल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर माझं नतमस्तक लोटांगण असणार त्या भगवंताला सांगावं विनंती करू लागले. तू काय निग्रत करते झालो तुझे निसनात. तू कृपाळू श्रीराम भक्त. बर मनोगता रक्षावे. एवढं कार्य जर हनुमंता तुम्ही त्या ठिकाणी केलं तर कृत्य कृतांत असणारा झालो. उपकार तुमचे फिटणार नाहीत. फक्त एवढं कार्य त्या ठिकाणी करावं विनंती करू लागले. श्रीराम नाम स्मरत. तुझ श्रमणाई सर्वता. वाह. जाणून माझ्या मनोगता. वा वा. वचनार्था संपादी. ऐक ना बाबा, रामाचं स्मरण करत असताना हनुमंता सदैव असणार तुझ्या मुखामध्ये देवाचं नाव आहे. आणि त्या रामाचं नाव घ्यायला तुला आळस कधीच नाही.
दीन रजनी असणार त्याचं नामस्मरण करतोस, सारखं भजन त्या रामाचं करतोस. मग ऐक बाबा, एकदा असणार माझं वचन ऐक, नमस्कार असणारा माझा सांगावं विनंती करू लागले. ऐकोनी भरत वचन हनुमंत विस्मय पण कोण उल्लंघी तुझे वचन म्हणून चरण वंदिले. एवढं भरतीचं बोलणं ऐकलं विस्मित असणारे हनुमंतराय झाले आणि म्हणले, मालक स्वामी, अहो तुमचं वचन कोण उल्लंघल? शक्यच नाही. तुम्ही कोण आहात? जैसा राम तैसे भरत आहात. म्हणून असणारी विनंती केली, चरणावरती नतमस्तक झाले. झाल्याच्या नंतर वाचेशी पडले मामौन बरं. राहिला दोन्ही कर जोडून गोड. गेरेचा पिस जोनी आगुन वा. शितीबाण लाविला. वाचेशी असणार मौन पडलं. काय बोलावं कळत नव्हतं. भरतजीला काही आठवत नव्हतं. हनुमंतरायाला काय बोलावं कळत नव्हतं. हनुमंतराय नतमस्तक झाले. भरतजीनं असणार हनुमंतरायाला निघण्याची तयारी केली. बाण असणारा सज्ज केला. केल्याच्या नंतर भरत प्रेम अद्भुत प्रेमे बांधला कपिनाथ सर्वथा काही न चले मात बैसे पर्वतास बाणाग्री. भरताचं प्रेम आघात होत आणि प्रेमामध्ये असणारा माझा हनुमंतराय बांधल्या गेला. इलाज हनुमंतरायाला काहीच पुढं करता आला नाही. एवढ्यामध्ये असणारा भरतजीनं बाण तयार केला. हनुमंतरायाला विराजमान करण्यासाठी आज्ञा दिली. दिल्याच्या नंतर कोरोनी प्रदक्षिणा नमन बरं. घेतले चरण तीर्थ मागोना गोड. बाणी करिता रोहन वा. येरे संदान योजिले. प्रदक्षिणा असणारी माझ्या हनुमंतरायानं भरतजीला घातले. चरणाचं चरण तीर्थ मागून घेतलं. नमस्कार भरतजीला केला. बाणावरती विराजमान झाले. झाल्याच्या नंतर ओढी काढोनी कानाडीवरी बैसविला परवडी बरं. गुणी जोडून झडाडी बाण प्रोडी सोडिला. बाणावरती विराजमान माझे हनुमंतराय पर्वता सहित झाले. बाण भरतजीनं सोडला. सोडल्यानंतर करोनिया राम स्मरण गोड 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 ते सोडिला निज बाण वा वा वा. कपी करोनिया राम स्मरण गोड. गगनी सबान उसळला. दोघांनी असणार एकदाच असणारा जय जयकार केला. राजा रामचंद्र भगवान की जय. राम नामाचा जय जयकार केला. बाण असणारा भरतजीनं सोडला. आकाशामध्ये असणारा बाण गेला. गेल्याच्या नंतर हनुमान जाता गगनात गोड. गगनाव गेल कलखीत वा 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 वा. दिव्य तेज आतभूत बर. तेजे भास्वत आच्छादे. हनुमंत असणारे गगनांत असणारे उसळले. दिव्य तेज असणारे आकाशात दिसू लागलं. चम 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 चमकणारे असणारे औषधी सूर्याला लाजवेल असं असणार दिव्य रूप प्राप्त झालं. झाल्याच्या नंतर दिव्य दुजुबी सुरवरी स्वर्गीत राटिल्या बेरी पुष्पवृष्टी सुरवरी केली श्री कपीच्या. आनंद प्रत्येक जणाला झाला. दुंब तुडुंबी असणाऱ्या सुरवर असणाऱ्या आनंद झाला. आणि आनंदामध्ये असणारा पुष्पवृष्टी हनुमंतावर करू लागले. गंधर्वाचे गायन गोड. सिद्धांचे जय जयकारे गर्ज वा वा वा. देवांगनाचे नर्तन बरं. कपीचे गर्जन निज गजरे. गंधर्वांचं गायन होऊ लागलं. अप्सरांचं असणार त्या ठिकाणी नाचणं नृत्य कार्य सुरू झालं. सर्वस्व आनंदामध्ये नाचू लागले, गाऊ लागले. का प्रत्येकाला माहित होत आता हनुमंतराय जाणार आहे आणि पुढचं कार्य सिद्धीस होणार आहे. असा असणारा जय राम श्रीराम जय जय राम म्हणत माझा हनुमंतराय मनोवेगानं त्या ठिकाणी चालू लागले. विजयी झाला कपिंद्र आता आता
उठविल सोमित्र गोड निवटून राक्षस भार वा. दस शिर मारिल प्रत्येकाला वाटू लागलं बाबा हनुमंतराय विजय झालेली आहेत. आताच्या आता जाईल लक्ष्मणाला त्या ठिकाणी उठवील आणि रावणाला मारल्याशिवाय राहणार नाही. आनंद वाटू लागला. तुटेल देवाची बांधवडी नृत्य करतील तातडी स्वर्गी उभोन या गुढी जय जयकारे गरजताती प्रत्येकाला वाटू लागलं बाबा देवाची बांधवडी तुटणार आहे, नवग्रहाची बेडी सुटणार आहे आणि आपल्याला राम राज्य येणार आहे. प्रत्येक देवादिकांना स्वर्गामध्ये असणारा आनंद वाटू लागला. स्वर्गी हरसित सुरगना बरं. वेगी जात सेवायुनंद गोड. आकाश मार्गे शोभायमान वा. क्षणे गमन द्विगंत स्वर्गामध्ये असणार देवादिकांना आनंद वाटू लागला. वेगाने असणारे माझ्या हनुमंतराय जातील, पुढचं कार्य सिद्धीस होतील. प्रत्येक जण आनंदित होत, प्रत्येक जणाला आनंद वाटू लागला. कारण आज असणार राम राज्य आपलं येणार आहे आणि हा आनंद असणारा हनुमंतराय जाणार आहेत, पुढचं कार्य करणार आहेत आणि पुढील कथा सांगण्यासाठी सुंदर असणारे वाचक सूचक आमचे आलेले आहेत. जशी माझ्या हनुमंतरायानं करून घेतली तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. चांगलं वाटलं असेल माझ्या स्वामीचा आशीर्वाद समजून जीवनामध्ये उपयोगी आणा. धावत्या वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. बोलत बोलत काही एखादा येडावाकडा शब्द जर तोंडातून गेला असेल तो असणारा माझ्या वाचेचा दोष समजून, माझ्या बुद्धीचा दोष समजून, माझा मला असणारा आपलं लेकरू समजून या ठिकाणी माफ करावं. झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम.